प्रजासत्ताक दिन चिरायू होवो असा नारा आपण दरवर्षीच देतो, पण नेमकं प्रजासत्ताक किती चिरायू होतंय हा प्रश्न आज आम्हाला पडतो. आणि तोच प्रश्न उलगडण्यासाठी नमस्कार, मी अंकिता पांडुरंग कामटे, श्रीमती राधादेवी गोयंका महिला महाविद्यालय अकोलाची विद्यार्थिनी. विषय मांडते भारताचे प्रजासत्ताक भ्रम आणि वास्तव. विषयाच्या सुरुवातीलाच नेमकं प्रजासत्ताक म्हणजे काय हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. प्रजासत्ताक म्हणजे अशी शासन प्रणाली जिथे लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी त्यांच्यातील एक प्रतिनिधी निवडलेला असतो. हा प्रतिनिधी जनतेचा मालक नसून जनतेचा सेवक असतो. एखादं राष्ट्र प्रजासत्ताक आहे हे सिद्ध करण्यासाठी 4 निकषांना पूर्णत्वास नेणं गरजेचं असतं. त्यातील पहिला म्हणजे राष्ट्राचा प्रमुख हा जनतेने निवडलेला असावा, वंशानुगत नसून तो सामान्य जनतेपैकी एक असावा. आणि याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपल्या देशाच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू. एका आदिवासी कुटुंबातून आलेल्या महिला जेव्हा देशाच्या सर्वोच्च पदावर बसतात तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालं असं वाटतं. दुसरा निकष म्हणजे कोणत्याही विशिष्ट वर्गाला विशेषाधिकार नसावा. इंग्लंडमध्ये आजही काही वंशानुगत हाऊस ऑफ लॉर्ड्स आहेत ज्यांना विशेष अधिकार आहेत, पण भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिलेत. तिसरा निकष म्हणजे प्रत्येक पद प्रत्येक नागरिकासाठी खुले असणे, मग ते IAS IPS असो की सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत असो, ते सर्वांसाठी खुले असणे. चौथा निकष म्हणजे लोकप्रिय संप्रभुता, म्हणजे संप्रभुता जनतेच्या हाती असणे. मग जेव्हा भारत हे 4ही निकष पूर्ण करते तेव्हा भारताचे प्रजासत्ताक मला वास्तव वाटायला लागतं. पण प्रजासत्ताक अस्तित्व एवढ्यावरच मर्यादित नाही, तर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये भारतीयांनी स्वीकारली आणि यातूनच भारताचे प्रजासत्ताक अस्तित्व उदयाला आलं. या मूल्यांच्या अस्तित्वाशिवाय भारताचे प्रजासत्ताक अस्तित्व शक्य नाही. म्हणून ही मूल्ये कशी आणि कितपत जोपासल्या जात आहेत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. मग जेव्हा आम्ही न्याय या मूल्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी निघतो तेव्हा आम्हाला उत्तराखंडमधील 2 16 वर्षीय बहिणी भेटतात, ज्या आपल्या मोठ्या बहिणीला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रपतींना आपल्या रक्ताने पत्र लिहितात. या प्रजासत्ताक भारतात स्त्रिया ही प्रजेचाच भाग आहेत असं मला वाटतं, पण स्त्रियांच्या सुरक्षेकडे आम्हाला कानाडोळा केलेला दिसतो. आम्हाला न्याय तर मिळतच नाही, उलट जनतेने निवडून दिलेले हे सेवक म्हणतात, लडकी अकेली नाही गई होती तो ऐसा ना होता. एकीकडे आमच्या बहिणींना न्याय मिळत नाही आणि दुसरीकडे उत्तराखंडमधील आमची एक माऊली डॉक्टरने प्रसूती करण्यास नकार दिल्यामुळे दवाखान्यातच जमिनीवर बाळाला जन्म देताना आम्हाला दिसते. दुसरीकडे प्रयागराजमधील एक वडील ॲम्ब्युलन्सची सोय न झाल्यामुळे आपल्या मुलाचं शव खांद्यावर घेऊन 15 किलोमीटर पायी चालताना आम्हाला दिसतात. जेव्हा आम्ही समानता या मूल्याचं ढोल ताशासोबत गाजावाजा करत असतो तेव्हा हरियाणाचे एक IPS अधिकारी जातीवादाला त्रासून आम्हाला आत्महत्या करताना दिसतात. त्रिपुरावरून देहरादूनला MBA करण्यासाठी आलेला 24 वर्षीय एंजल नावाच्या मुलाला चायनीज, चिंकीज आणि मोमो म्हणून हिणवलं जातं. नुसतं हिणवलं जात नाही तर त्याला जीवे ठार केलं जातं. मग जर तो शेवटच्या श्वासापर्यंत आय एम इंडियन म्हणत असेल तर बंधुता आणि समानता ही मूल्ये मला रुजलेली दिसत नाहीत. राहिला प्रश्न स्वातंत्र्याचा, तर तुम्हाला वाटत असेल की आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही तर तुम्ही चुकीचे आहात. कारण आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर आहे, पण अभिव्यक्त झाल्यानंतर स्वातंत्र्य असेलच याची काही शाश्वती नाही. कारण 36 वर्षीय युवा पत्रकार राजीव प्रताप अंधारात ठेवलेल्या स्थानिक भ्रष्टाचाराला उजेडात आणण्याचं काम करतो. पण परिणाम काय, तर 18 सप्टेंबर 2025चा तो दिवस ज्या दिवशी राजीव प्रताप गायब होतात आणि तोपर्यंत सापडत नाही जोपर्यंत भागीरथी नदी त्यांचे पार्थिव पात्राबाहेर काढत नाही. आणि ही एक घटना नाही, मुकेश चंद्राकर, शशिकांत वारिशिया, सत्येंद्र दुबे यांच्यासोबतही असंच घडतं. इथे निठारी हत्याकांडामध्ये बालकांची हत्या करून त्यांचे मांस खाणाऱ्यांना निर्दोष सोडल्या जातं, पण न्यायासाठी लढा उभारणाऱ्या सोनम वांगचुकला मात्र तुरुंगवास होताना आम्हाला दिसतो. मग जर इथे बलात्काऱ्यांना बेल आणि न्याय मागणाऱ्यांना जेल मिळत असेल तर ही प्रजासत्ताक मूल्ये मला पुसट दिसायला लागतात आणि प्रजासत्ताक भ्रम वाटायला लागतं. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेच्या हाती सत्ता, पण कशासाठी? प्रजेच्या कल्याणासाठी, प्रजेच्या रक्षणासाठी. पण मध्य प्रदेशच्या इंदोरमधील एका सरकारी दवाखान्यात 2 नवजात शिशूंना उंदीरांनी कुरतरले, त्यामुळे ते मृत्युमुखी पडतात. थॅलेसिमियामुळे आजारी असलेल्या 5 मुलांना HIV पॉझिटिव्ह रक्त चढवलं जातं. रुग्णांना रेबीजची नकली लस लावल्या जाते. नकली कफ सिरपमुळे 25 मुलांचा मृत्यू होतो आणि आम्ही निवडून दिलेल्या या सेवकाला जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा कल की बात आज मत लाओ, आज की बात करो असं आम्हाला ऐकायला मिळतं. इंदोरमध्ये दूषित पाण्यामुळे 10 लोक मृत्युमुखी पडतात. आम्ही जेव्हा प्रतिनिधींना प्रश्न विचारतो तेव्हा फोकट सवाल मत पूछो असं आम्हाला ऐकायला मिळतं. तेव्हा आम्हाला प्रश्न पडतो की आमच्या जीवाचा प्रश्न फोकट कधीपासून झाला? छातीत शासनाचा रोखून बाण आहे,
गावात भाकरीची दवडी गहाण आहे. अशी अवस्था असलेला शेतकरी जेव्हा कृषी अधिकाऱ्याला विचारतो की आमच्या फळबागेचं अनुदान कधी येणार, तेव्हा तो कृषी अधिकारी त्या शेतकऱ्याला जोड्याने मारताना आम्हाला दिसतो. नाशिक जिल्हा म्हणजे कायद्याचा बालेकिल्ला असं म्हटलं जातं, पण याच नाशिक जिल्ह्यामधील कृषी मंत्री विधानसभेत कृषकांचे प्रश्न न मांडता आम्हाला मोबाईलमध्ये गेम खेळताना दिसतात. 1,25,000ची कचरा गोळा करणारी गाडी जेव्हा नगरपालिका 4,25,000 खरेदी करते तेव्हा आमचा हिशोब जुळत नाही. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये एआयच्या मदतीने खोटे फोटो बनवून कधी सुरू न झालेलं काम जेव्हा पूर्ण केलं असं दाखवलं जातं तेव्हा मला अदम गोंडवी यांच्या ओळी आठवतात. तुम्हारी फाइलों में गाव का मौसम गुलाबी है, मगर ये आकडे झूठे है, ये दावा किताबी है. यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून बोलवलं जातं, पण त्यांच्या भाषणाची संहिता वाचल्यानंतर त्यांचं आमंत्रण रद्द केलं जातं. तेव्हा आम्हाला प्रश्न पडतो की हे प्रजासत्ताक तरी नेमकं कोणतं? या प्रजासत्ताक राष्ट्रात जनतेने प्रतिनिधी निवडून देणे ही जबाबदारी पार पाडण्याचं काम आहे स्वायत्त असणाऱ्या निवडणूक आयोगाचं. पण जेव्हा निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभं राहत असेल आणि आम्ही निवडून दिलेले हे प्रतिनिधीच आम्हाला आचारसंहितेचा भंग करताना दिसत असतील तर आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही. मग प्रश्न पडतो की आपलं अस्तित्व आहे तरी काय, भ्रम की वास्तव? तर जेव्हा भारत हे चारही निकष पूर्ण करते तेव्हा मला भारताचे प्रजासत्ताक वास्तव वाटायला लागतं आणि जेव्हा मी त्या बाबींकडे पाहते ज्या एका प्रजासत्ताक राष्ट्रात अभिप्राय आहेत तेव्हा मला भारताचे प्रजासत्ताक भ्रम वाटायला लागतं. पण खरं तर हे आहे की आपण या भ्रम आणि वास्तवाच्या मधात कुठेतरी आहोत. आपलं अस्तित्व आज आपलं भ्रम आहे, पण आपलं वास्तव हे आपलं स्वप्न आहे आणि भ्रमाला मागे टाकून अस्तित्वाच्या दिशेने, आपल्या स्वप्नाच्या दिशेने आपली वाटचाल करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. शेवटी माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्याच ओळी मांडते. सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियां बनेंगी बिगड़ेंगी, लेकिन ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र रहना चाहिए. मनपूर्वक धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.